माहिती? ऐक ना, मला मी काही जात नाही बाजारात, त्यामुळे मला माहित नाही. आता ही नोट सुद्धा आहे ना नवीन एकदम बंडल कागद वापरलेला आहे. काँग्रेसच्या काळातला नोट बघा तुम्ही कशी आहे, धुतली तर ती स्वच्छ होती, परत ही धुतली काही फाटतीच. यांनी कागद सुद्धा बंडल वापरला, ते सरकारच बंडल असणार आहे. यांनी रात्री 8 वाजता नोटबंदी केली, दिवसा का केली नाही? यांच्या लोकांचे पहिले सगळे भरून घेतले पैसे आणि सर्वसामान्यांचा हाल केले. ही जी आहेत अवलाद ही खराब आहे ही सगळी. हे नुसतं फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी जातात. तुमच्या काय जमिनी गेल्या नाही? आमदार खासदारांच्या का गेले नाही ते रस्त्यामध्ये? सांगा बरं. काय अपेक्षा करणार सरकारकडून? काय अपेक्षा केलं तरी ते सगळं तिथंच आहे. आणि आपण काय बोलून वगैरे काय कशात फरक पडत नाही. वरचे खाणारे खाऊन बसतात सगळं, त्यामुळे आपल्यापर्यंत काही येतच नाही. बर. आपण बातम्यांमध्ये बघतोय, न्यूजपेपरमध्ये वाचतोय की सर्वसामान्यांच्या खिशाला आहे कात्री. मी तर म्हणते सर्वसामान्यांनी खिसे शिवणच बंद केलंय, कारण महागाई वाढतीये, ना पगार वाढतायत, ना नोकऱ्या मिळत आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीत सर्वसामान्य माणूस खिसा शिवेल का तर यापुढे पॅन्टला? त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसानं खिसे शिवणच बंद केलंय. आता ही वाढती महागाई, त्याचा काय शेतकऱ्यांवरती, सर्वसामान्यांवरती परिणाम कसा होतोय, त्यांना कितपत या महागाईचा फटका बसतोय, जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून. चला. महागाई वाढलेली आहे, महागाई वाढली आहे. बरं मला सांगा, तुम्ही फळं विकताय, कोणती कोणती फळं महाग झाली आहेत, कोणती स्वस्त झाली आहेत? संत्रा महाग झाली, सफरचंद महाग झाली, डाळी महाग झाली. का बरं? काय माहिती, पाणी नाही म्हणून झाली, काय पाणी नाही म्हणूनच महाग झाली आहेत ना. तुम्हाला काय कसा फटका बसलाय महागाईचा? महागाईचा फटका बसले तर काय करणार, काय परवडत नाही. परवडत नाही तुम्हाला, बी परवडत नाही, आम्हाला बी परवडत नाही. तुम्हाला नाही परवडत, कस्टमरला नाही परवडत, आम्हाला नाही परवडत. काय करायचं मग? काय करायचं आता? मधले माणसाचं कसं आहे, कस्टमरला परवडत नाही, आपल्याला परवडत नाही. काय उपाय काढलाय का यावर? काय काढायचं आता आपण? आता सरकारच काय काढेल ते काढ. बर, सरकारकडून काय काय अपेक्षा आहे, काय करावं सरकारनं? सरकार तर काय करणार आहे, निसर्गाचं आहे सगळं. बर. आजोबा, हा महागाई वाढलेली आपण बघतोय. हा तुम्ही स्वतः शेतकरी आहे का? हो, स्वतः शेतकरी आहे. शेतकऱ्यांना महागाईचा फटका कसा बसतो? शेतकऱ्यांना मागायचं फटका. आता बियाणं सुद्धा आहेत ना हा. बोगस आहेत. बर. ती बोगस बियाणं उगवतं का? बोगस बियाणं उगवत नाही. उगवतंय का? नाही. मग ती जी बियाणं घेतलं, जो विक्री करणार आहे हा. ज्याच्यात, तो परत घेतो का? मग हा फटका कोणाला आहे? बरं, पाऊस पडतोय नाही पडतोय त्याचं सगळे, जो तुम्हाला जगवतोय त्याला बाजारभाव आहे का? अजिबात नाही, त्याला बाजारभावच नाही. परिस्थिती अशी आहे, मार्केटला जरी गेलं तर दलाल लोक त्या शेतकऱ्याच्या मालाला किंमत देत नाही. हमी भाव कधी पुढंच मिळत नाही. हा. आता इथं जे विकते लोक हा. ते दाम दुप्पट बाजाराने विकतात का नाही? बरोबर. पण शेतकऱ्याला काय मिळतं? ते ज्यांनी पिकवायचं, तुम्हाला ते खायला घालायचं, तो जर उपाशी असेल तर कसं काय होईल? म्हणजे जो सर्वसामान्यांना जगवतो तो शेतकरी तरी आधी वाचला पाहिजे, बरोबर आहे का नाही? बरोबर बरं आहे. आजोबा, मला एक सांगा, सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची एक शेतकरी म्हणून? सरकारनं शेतकऱ्याचं आहे ना, त्याला बाजार हमी भाव द्यावा त्याच्या मालाला, बाकी काही नाही. त्याच्या मालाला जर हमी भाव दिला ना हा. तर तो निश्चितच जरा सुखावल, बाकी काही नाही. आजोबा, शेतकरी आहे का तुम्ही? शेतकरी आहे? हा, तुम्ही शेतकरी आहे? नाही शेतकऱ्यांनी धन्यवाद. धान्यवाले आहे तुम्ही? हा, अच्छा, मग तुम्ही हे सगळे कांदे बटाटे विकत घेताय? हा. मग मला सांगा की महागाईचा फटका कसा बसतोय सर्वसामान्यांना? मला सांगता येत नाही ना. का बरं? नाही सांगते, गाळानी मनुष्य. बर. काकू, शेतकरी आहे का तुम्ही? नाही. नाही. घेता जाऊन भाजीपाला घेता? काय हो. काय महागले? मी मार्केटला जात नाही बाळा. तरी इथं विकताय की? हो, पण माझा मुलगा आणतो, मी जात नाही. मग तुम्हाला काहीच माहित नाही महागाईबद्दल?
हा महागाईबद्दल काहीच माहित नाही. ऐक ना, मी काही जात नाही बाजारात त्यामुळे मला माहित नाही. आमच्या पण मला हे सांगा, घर खर्च कसं चालतो आता? एवढी महागाई वाढतीये तर बाहेर काय करायचं, खायला तर लागणारच आहे. महागाई झाली तरी परवडतंय का? परवडतं काहीच नाही. तेल कसं झाले आता, मग एक पिशवी किती दिवस खायची, बघायचं आणि ठेवायचं नाही का? तर नुसतं बघून पोट भरायचं? काय करायचं सामान्य माणसानं, करायचं काय? आता कोणाला सांगायचं? हे तुम्हाला सगळं परवडतं का? पण आता आता बघ ना, हे बघ, हे वाया किती जातं, म्हणजे सगळं आपल्याला मिळत नाही, बरंच वाया पण जातं. फायदा होत नाही एवढा, पण माणसांना कसं आता, आणि क्वालिटी चांगलं वाईट कळायला पाहिजे लोकांना, जिकडे स्वस्त पण कळत. लोक मॉल मध्ये जाऊन खातील, पैसे घालतील, पण इथं येऊन देणार नाहीत पैसे. हीच हाय काय असा अनुभव आलाय काय? भरपूर रोज. इथं बार्गेनिंग करतील, मॉल मध्ये मी जाऊन एका करतील. पोरीला मी तसंच म्हणलं, कलिंगड होती माझ्याकडं, तर मी तिला म्हणलं, अगं म्हणली काकू तिथं 30 रुपयाला मिळतं. मी म्हणलं, तिथं तुला कापून खाऊन घेतलंस का? गप गेली, तुझ्यासारखीच होती अशी, बापरे, मी नव्हते. गेली चिंगट. पण म्हणलं, तिथं तुम्ही बघता का, कापून द्या, खाऊ द्या, आम्हाला लालच आहे का? गप घेता ना, आणि तिथं किंमत लावलेली असते तेवढी. गप गेली. परत काय बोलली? चला, नोट, आता ही नोट सुद्धा आहे ना नवीन, एकदम बंडल कागद वापरलेला आहे. काँग्रेसच्या काळातला का नोट बघा तुम्ही कशी आहे, धुतली तर ती स्वच्छ होती, परत ही धुतली लगे फाटतीच. यांनी कागद सुद्धा बंडल वापरला, हे सरकारच बंडल असणार आहे. ह्यांनी रात्री 8 वाजता नोटबंदी केली, दिवसा का केली नाही? यांच्या लोकांचे पहिले सगळे भरून घेतले पैसे आणि सर्वसामान्यांचा हाल केले. सामान्यांच्या मागे राहावा, हो. वाढत्या भाव. पण मला एक सांगा, महागाईचा, आपण सगळे सर्वसामान्य लोक आहोत, महागाईचा फटका तुम्हाला कसा बसलाय? परवडतंय का? घर खर्च नाही खूप नाही चालतोय नाही का? परवडत, आम्हाला नाही परवडत काहीच. अहो रे रे, हे खरंच निघाले नाही परवडत. जीएसटी. आता जीएसटी टॅक्स असेल, आता हे पावसाच्या आंबळीच्या वाघ्यामध्ये आता पाऊस पडल्यामुळे दवाखान्यात भरपूर गर्दी झाली आहे. त्या ज्या लोकांना खायला मिळत नाही, त्यांनी भाजी कशी खारातली, हा. ज्यांचं आतरचं पोट आहे यांनी भाजी कशी घ्यावी, त्याला 50 रुपयाला मिळते झाली. मग शेतकऱ्याकडनं किती रुपये शेतकऱ्यांना किती, शेतकऱ्याकडनं ते घाटा कुठे नफा कुठे आहे मला सांग. हा सगळा झाला लोकांनी हे एजंट हा. आहेत ना, यांनी देशाचं वाटलं आणि- ठरवलं. ही जी आहेत अवलाद, ही खराब आहे ही सगळी. हे नुसतं फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी जातात. तुमच्या काय जमिनी गेल्या नाही आमदार खासदारांच्या? का गेले नाही ते रस्त्यामध्ये? सांगा बरं. राज ठाकरेची पोरं इंग्लिश मीडियम मध्ये शिकली, त्याची पोरं मराठी मीडियम मध्ये शिकली का? विचारा, त्यांनी सांगावं छाती ठोकपणी. महागाई वाढली, भरपूर वाढली. कसा फटका बसलाय महागाईचा? महागाईचं सगळ्यांना काय काय बदललं? सगळंच बदललंय. लोकांना खाणं मुश्किल झालंय. लोक याची ती वाह बघून पळून जाते, भाव विचारला की निघून जाते, घेत नाही कोणी लवकर. म्हणजे आता बघा बरं का, की आम्ही बार्गेनिंग केलं तर आम्हाला फायदा होईल, ह्यांचा तोटा होईल, आणि जर यांनी भाव टू भाव आम्हाला दिला तर ह्यांचा फायदा होईल, आमचा तोटा होईल. म्हणजे सगळीकडे तोट्यातच आहेत. सगळेच वाटत काय करायचं? काय इलाज नाही. काय 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 उपाय करणार? याच्यावर? त्याच्यावर काय उपाय काढणार कोण काढणार उपाय? उपाय सरकारशिवाय काय निघणार आहे? मग सरकारला सांगा की काय तर. काय सांगणार, सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची? काय बोलणार? काय बोलण्यासारखं काही ठेवलंच नाही. नाही, हं? काय राहिलीच नाही बोलायचं. काय बोलणार, कोणाला बोलणार, कोण ऐकणार आहे? मावशी, मॅम मला सांगा की महागाई एवढी वाढली आहे, बरोबर, परवडतात का भाज्या घेण्यात? नाही ना, आता काय नाहीलाच घ्यावीच लागते ना. ते तर आहे, घ्यायला तर लागतंय. हो ना. पण घर खर्चामध्ये काहीतरी आपण बजेट ठरवलेलं असतं, तर ते काय कसं पुन्हा बदललंय? हो तर खूपच बदललंच आहे, पूर्णपणे बदललं. पालेभाज्या दिसतात आपल्याला हिरव्यागार, आणि पावसाळा म्हणलं की पालेभाज्या तर स्वस्त झालेल्याच असतात. आपण विचारूया की पालेभाज्या स्वस्त झाल्यात, किमती वाढल्यात. काका, आलं लय महाग झालंय, कांदा टोमॅटो महागाई तर वाढायलाच लागली आहे. हो. काय तुम्ही स्वतः शेतकरी आहात का? नाही, व्यापारी. व्यापारी आहात तुम्ही? तुम्हाला व्यापाऱ्यांना महागाई वाढल्याचा कसा फटका बसतो?
ती कसं आहे की आपण ज्या टायमाला समजा 200 रुपये किलो आणतो नाही का, तर सुरुवातीला 200 रुपये किलो आणलं तर पुढच्या टायमाला म्हणजे लगेच 60 रुपये 70 रुपये पावशेर कस्टमर घेऊ शकत नाही. हा, मग तिथं फटका बसतो. हा, बरोबर आहे. बरोबर. मग ज्या टायमाला सर्वांकडे तेच भाव होईल मग त्या टायमाला आपल्याला 2 पैसे भेटले जातात. हा, बरोबर आहे. बरोबर. पुढचं काय? बरं मला सांगा की शेतकऱ्यांकडून तुम्ही घेताय सगळं, शेतकऱ्यांचा जो भाव आहे त्याच भावाला घेता का तुम्ही? नाही नाही, त्याला आडत हमाली भाडं तोडं लागत असतं. त्याच्यामुळे समजा शेतकऱ्यांनी 12 जर घेतला तर आम्हाला इकडे 15 घ्यावा लागतो. त्याच्या पुढं विक्री 20 रुपये असते. बरं. असं असतं. हा, मग आम्ही एका शेतकऱ्यांना विचारलं तर शेतकरी काय म्हणले की कमी पैशात आम्हाला देतात, कमी पैसे आम्हाला व्यापाऱ्यांकडून मिळतात, तर मग शेतकऱ्यांनाही परवडत नाही, तुम्हालाही परवडत नाही, आम्हाला ग्राहकांनाही परवडत नाही. यावर बरोबर उपाय आहे. काय? बरोबर आहे ना. आज समजा नगरहून आपल्याला 100 पिशवी कांदा घेऊन यायचा आहे. हा, बरोबर आहे. तर तिथून भाडं लागतं एका पिशवीला 100 रुपये. बरं. 100 पिशवीचे किती झाले? XYZ समजा एवढे झाले. बरोबर आहे. तिथं आल्यानंतर त्यांचा कांदा गेला 14 रुपयानं. बरोबर आहे. मग मग त्यांचा एकरी खर्च किती आलेला आहे त्यांना? समजा 40,000 रुपये आणि प्लस समजा भाडं 10,000 रुपये, किती झाले? 50,000 रुपये. बायाची काढदी बिडदी 15,000 रुपये धरायचे, सर्व गेले 65,000 रुपये. त्याला 55 आणि त्याला पट्टी भेटली 55,000 रुपये. लॉस कोण गेलं? शेतकरी. बरोबर आहे. असं असतं व्यापाऱ्याचं. बर. काकू मला सांगा, तुम्ही शेतकरी आहात? नाही. शेतकरी नाहीये. तुम्ही स्वतः भाज्या आणता, मार्केट यार्ड मधून आणत असाल? ओके. तर मग घर खर्च ठरवलेला असतो एक. आता महागाई वाढलेली आहे. बरं, फक्त शेतकऱ्यांसाठीच महागाई वाढली आहे का? तर नाही, सगळ्यांसाठीच महागाईचा फटका सगळ्यांनाच बसतो. तर अशी कोणती कोणती क्षेत्र आहेत किंवा तुमची मुलं शाळेत जात असतील तर महागाईचा फटका तुमच्या घराला कसा बसलाय? जर सर्वसामान्य लोक महागाईबद्दल काही बोलतच नसतील, सरकारला प्रश्न विचारतच नसतील, काय उपयोग आहे? हॅलो, बोला मॅडम. हा, काकांकडे जाऊया. तर तुमचा एकूण आपण घरासाठी एक खर्च ठरवलेला असतो, तर महागाई वाढल्यानंतर घर खर्चात काय बदल झालाय? तुमच्या घराला महागाईचा कसा फटका बसलाय? आता महागाईचा फटका बसला म्हणजे मेन म्हणजे शाळेच्या फीयांवरती परिणाम झालेला आहे. परिणाम म्हणजे आता आमचं जे वर्षभराचं शेड्यूल असतं त्याच्यामध्ये पैसे शॉर्ट पडतात, गणित चुकतंय ते सगळं. ते पैसे ऍडजस्ट करण्याकरता अजून काहीतरी कामाचा स्रोत बघायला लागतो आम्हाला. अजून मार्केट यार्डवरनं भाज्या आणतो आम्ही, त्या पण महाग आहेत. आता कोथिंबीर गड्डी आणली मार्केटवरनं 40 रुपयाला, इथे गिरायक 50 रुपयाला म्हटलं तरी घे. नाहीलाजाने आम्हाला कमी जास्त करून द्यायला लागते. आम्हाला त्यामधनं इन्कम कमी होतं ना. काय अपेक्षा करणार सरकारकडून? काय अपेक्षा केलं तरी ते सगळं तिथंच आहे. आणि आपण काय बोलून वगैरे काय कशात फरक पडत नाही. वरचे खाणारे खाऊन बसतात सगळं, त्यामुळे आपल्यापर्यंत काही येतच नाही. बर. थोडक्यात काय तर आपण ज्या लोकांना विचारतोय की सरकारकडून काही अपेक्षा आहेत का, तर सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की जर ऐकायलाच कोणी नसेल तर बोलून तरी काय अर्थ आहे. पण बोलणं महत्वाचं आहे, बोलल्यामुळे काहीतरी बदल होतोय का जाणून घेऊया. मॅम, तुम्ही स्वतः आता भाजी खरेदी करायला आला असाल, बरोबर? महागाई वाढली आहे, महागाईचा कसा फटका बसलाय? परवडते का काही घरात? आता काय करणार, पाऊसच नाही तर काय करणार. म्हणजे बघा, पावसाळ्यात आपल्याला एक चांगलं असतं की बाबा पालेभाज्या तरी स्वस्त झाल्यात, निदान पालेभाज्या तरी खाऊया, पण आता तसंही नाही राहिलंय. नाही ना, आता तर खूपच. 60 रुपये कोथिंबीर जोडी घेतली आता. मागे आमचा तोच विषय झाला होता. आता 500 रुपयामध्ये एक आठवड्याभराची पण भाजी येत नाही. काय करायचं? उपाय काय? काय इलाज काय त्याला? कोणाकडे तक्रार करायची याची? काय उपयोग नाही. कुणाला आहे काय त्या उपयोग नाही? परिस्थितीला सामोरे जायचं, दुसरं काही नाही. आता एवढं सरकार निवडून दिलं, एवढं त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत का? नाही, काही नाही. कुणाकडनं अपेक्षा ठेवण्याचा पॉइंट नाही. का बरं? कुणाकडनं अपेक्षा ठेवणार? सगळे सारखेच आहेत. हे आले काय आणि ते आले काय, कुणी आलं तरी काय. पण त्यांना परवडते की, सामान्य माणसांनाच परवडत नाही, नाही. त्यांना परवडणारच आहे ना. आपण सगळेच तर होऊ शकत नाही नेते. भाजी खरेदी केली का? हो, किती रुपयाची भाजी खरेदी केली? मी केली 200 रुपयाची. एवढी परवडते काय? परवडल्याशिवाय आता काय, परवडायला तर परवडत नाही, पण घ्यायला तर लागतेच ना भाजी. मग आता काय महागाईचा फटका बसलाय, स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला जाताय तेव्हा मनात काय विचार असतो? मनात विचार चांगलेच असतात, चांगलेच विचार ठेवायचे. वाईट ठेवून कसं चालणार.
पण तरी एवढं महाग झालंय, भविष्यात कसं व्हायचं याचा काही विचार असतो का? भविष्यात जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल. सगळ्यांना पकडून चालायचं, एकटं राहायचं नाही. एकटं नाही राहायचं, सगळ्यांचं जे होईल ते आपलं होईल. थँक्यू. ज्या वेळेला लोकांना मी विचारलं की ही जी महागाई वाढतीये, बरं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महागाई वाढताना आपल्याला बघायला मिळतीये, तर ह्यावरती उपाय काय, तर लोकांचं एकच म्हणणं आहे की कुणाला सांगायचं, काय सांगायचं, कुठेतरी ऐकायला तरी पाहिजे. म्हणजे बघा, महागाई तर वाढतीच आहे, दुसरीकडे लोकांचे पगार तेवढेच आहेत आणि काही जणांनंतर नोकऱ्याच मिळत नाहीयेत. ह्या सगळ्याला जबाबदार आहे कोण, हा माझा अजून एक प्रश्न आहे. यावर मीही विचार करते, तुम्हीही विचार करा. पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत द ऑड इव्हनला सबस्क्राईब करा.